शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली की बुवा हे लातूर शहरामध्ये जे डुक्कर पाळणारे जे शिक्कलकरी कातकरी जे समाज आहे हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये डुकरं नेऊन सोडतो आणि डुकराच्या नावाखाली हरणं पण मारून खातात. हे आत्ता शेतकऱ्यांनी सांगितलं. हरणं मारतात आणि त्यांना का मारणार म्हणून विचारलं तर शेतकऱ्यांना मारहाण करतात. शेतकऱ्यांच्या विहिरीतल्या मोटरी चोरणार, वायरी चोरणार, त्यांचे स्प्रिंकलरचे सेट चोरी करणार. अशा चोऱ्या करत असताना हे शेतकरी आता कातपूरचे देशमुख कोण आहेत यांच्यावर त्यांनी पण स्वतः गुन्हा दाखल केला आहे. जी की शेतकऱ्याला त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जाऊन मारहाण केलेली आहे. मारहाण केलेली असताना ह्यांच्यावर गुन्हा पोलीस स्टेशन पण एवढं पुढं सरकलंय की जी चोर सोडून संन्यासाला माराय हे शेतकरी असून ह्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ह्यांनी दाखल करायला गेलं तर ह्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. म्हणून आम्ही आज SP ऑफिसला आलो होतो. SP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा हे कातकरी समाज आहे, हा जो शिकलकरी समाज आहे यांच्यावर ह्यांनी काय कठोर कारवाई केली पाहिजे. नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने शेतकऱ्याच्या पद्धतीने आम्ही त्यांना दाखवू की शेतकरी काय असतात. एका शेतकऱ्यावर हल्ला केला म्हणजे त्यांनी लय भारी गेले का आणि गावामध्ये येऊन 10-20 लोक येऊन दहशत केली म्हणजे त्यांनी भारी गेलं. शेतकऱ्याचं कशी दहशत असते यातून पुढे आम्ही दाखवून देऊ त्यांना. कोणत्या कोणत्या गावांना त्रास आहे? हे लातूरच्याकडे जे 10-12 गाव आहेत, कातपूर आहे, कवा आहे, सिकंदरपूर आहे, खाडगाव आहे, पाकरसांगवी आहे, वासनगाव आहे, इकडं हरंगुळ आहे, वरवटी आहे. शहराच्या कडेला जेवढी बी शेतकऱ्याची स्थिती आहे ना या डुकरांनी खाऊन फस केली आणि त्या शेतकऱ्यांनी जर त्या ह्यांना आणून नको म्हणून विरोध केला तर त्या शेतकऱ्यांना मारहाण करतात.